तांडूलम मारिकलफलम श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली देवता यजमानस्य कुलस्वामिनी अंबा माता देवता कुलदैवत खंडोबा देवता प्रशांत ओम श्रीमन महागणाधिपतये नमः इष्टदेवता व्योम कुलदेवता व्योम ग्रामदेवता व्योम स्थानदेवता व्योम अनेक करणारे त्यापूर्वी आपल्या चरणी अशी मनपूर्वक प्रार्थना करत आहे की या निवडणुकीसाठी मी उभा राहत आहे. त्या निवडणुकीचं तिकीट मला मिळू दे सर्वता आणि तिकीट मिळून त्यानंतर मला यश प्राप्त होऊ दे, वच मताने विजय होऊ दे अशी आपल्या चरणी प्रार्थना करीत आहे. हे देवा, माझी विनंती मान्य करा. रोहित, तुझी गाडी घे. बसायला सांग ना, कोण बसते आपलं? तू बस ना, तुला जायचंय. दिनेश बसते या गाडीत. चलो, बरं ना. इलेक्शन के क्या कर रहे हैं? ठीक है, चल. अरे क्या बोले हो? कैसे हो? ठीक है ना? अभी किधर हो? वेरी गुड. चलो, और कैसा चल रहे. आ जाओ, आ जाओ. मिलने को सोचता था आपसे. अरे आ जाओ कभी भी. देखो सोमवार टाइम लगेगा तो आ जाओ, आ जाओ. कभी भी आ जाओ. कभी भी. काम है, बहुत परेशानी. अरे कभी भी आ जाओ. हाँ, जन्मदिवस. विनय जोशी. चला, हार. ऑल द बेस्ट. तुमचा अरे हा, हे ठेवा. चौधरी काका उडे. चौधरी काका उडे. किरण नाट्टी आपल्या इथनं उभे राहतात. होय ना. तर तुमचा जो आशीर्वाद घ्यायला आलेले आणि आज हे पण आहे, वाढदिवस पण आहे. शुभेच्छा पण द्यायच्या. आधी जय गजानन कर दे आनंद. एक मिनिट. अरे मला कशाला? अरे बाबा, मला जाणं हे वाढदिवस आहे, 70. अरे बाबा, बोला गजानन महाराज की जय. एक मिनिट, मी बांधतो इथे. म्हणजे कसं आहे आपल्याला. अरे तुम्हाला द्यायला पाहिजे. नाही नाही नाही, या सगळे. अभिनय गट्टा, अत्रे गट्टा, तुमचं हे झालंय. हो, आलंय आलंय आलंय. खूप सुंदर आहे. प्रवचन झाले. संजू आहे, प्रवचन झालंय का? संजू. हो, आपल्या इथे प्रवचन झाले. बोला गजानन महाराज की जय.
विचारू काय बरं तुम्हाला आता खिचडी देतो ना, तयारच आहे. चालेल तुम्ही साबुदाणा खिचडी Yes, yes. ए भर रे, साबुदाणा खिचडी भर ना. शुभेच्छा. आज त्याचा पण वाढदिवस. हो काय अच्छा ओम श्री दयानंद श्री स्वामी समर्थ सद्गुरु साईनाथ. महाराज सद्गुरु गजानन महाराज की जय. आणि काही असं वाटलं तुम्हाला तर केव्हाही सांगा. यस यस काही इतर कार्यक्रम Yes, yes. तुमचा आशीर्वाद असेल तर इथं काय आशीर्वाद म्हणजे काय, आपण काय बरोबर आहे. चांगल्या विचारात आहोत. येस येस जय गजानन. चालेल चालेल, चल ऑल द बेस्ट. नक्कीच येस सांगा काय लागेल. येस येस. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती तुझ तुझा साथी बांधून घे क्षण सारे या इथं 2 मिनिटं आपण या मंदिरात जाऊ. टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटून बळ सारे वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही. ते आपल्याला तर या चेकनाकाला जायचंय. हा आपलं ते तिकडे पण तुम्ही जेव्हा आतमध्ये बसलेलात ना यांच्यासोबत हा मठामध्ये तिकडे, हा तेव्हा बाहेर लोक पण चांगलं बोलत होती. हा. म्हणजे यांना ओळखलं काही किरण नागनी म्हणून हा खूप छान काम करतात वगैरे. हा. आणि हे जर उभे राहिले तर आपण यांच्याबद्दल खरंच विचार करायला पाहिजे असं. ओके हा लोक पॉझिटिव्ह आहेत. हे पहिले विचार करायला घ्यावं शूट वगैरे, मग नंतर म्हणतो नको. ते त्यांचं आता पर्सनल बोलतात. ठीक आहे. आणि काय आहे, घराघरामधली चर्चा ही हा खरं फक्त आता ती दारादारात आली पाहिजे. आणि हे या उद्यानाच्या पुढे ती गल्ली आहे, ते आपलं स्मशान आहे तिकडे ना. अच्छा मोठं झाड आहे ते. हे चेकनागावना लेप मारल्यावर येतो ते ना. हा मग आलो हे काय आता तिथे राईटला गाडी आली बघ कचऱ्याची. नाही ती नाही, पुढे 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 हा पुढे आहे ते पुढे. हा असं काय ते काय झालं, आजारी होते ते घर. आता ते परिस्थिती नाही रे बरोबर. ते कार्य करायला पण पैसे होते. काय माहिती प्रकाश जाधव कुठे बोल. अरे रे त्या अरेवामध्ये आमच्या गौरवने वेगवेगळे रोल केलेले आहेत. त्याच्यामध्ये गौरव विठ्ठुराया झाला आहे, त्याच्यामध्ये गौरव झाड झाला आहे ना. काय झालं आहे, कसं करतो झाड, कसा उभा राहतो, व्हेरी गुड. त्याच्यानंतर आमचा संकेत संत तुकाराम महाराज झाला आहे बरोबर ना. आणि काय वासुदेवचे कसं करतो वासुदेवला ते, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. त्यानंतर साईबाबांचा रोल संकेत करतो आपला बरोबर की नाही. त्यानंतर अपूर्वा तू कुठला रोल करते, अरे त्या अरेवामध्ये. अरे त्या अरेवामध्ये काय करतेस तू अपूर्वा. झाड झाले ना का काय झाले, सिंह झाले, वाघ झालेस ना. त्याच्यानंतर अपूर्वा परत त्या डान्समध्ये आहे ना, झाडाचं बाप्पाचं झाड बरोबर ना, खाऊचं झाड. नंतर आमच्या आरती मॅडम देवी झाल्यात बरोबर ना. परत झाड पण झालंय.
झाडाला कापल्यानंतर कसं करते आरती? जोरात करा. झाड कापल्यानंतर कसं करतात? आज जेव्हा या संधीचं जेव्हा आपण सगळेजण अभिनय कट्टा झालं, स्वामी समर्थ साधना आपलं केंद्र झालं, अभिनय संघ झालं, आपण जेव्हा आता आपल्या हक्कासाठी सरांचं किरण सरांचं जे कार्य आहे त्यांनी जे आपल्यासाठी केलंय, त्यामुळे आपल्या जी जनतेची इच्छा आहे, आपल्या सर्वसामान्यांची इच्छा आहे ती व्यक्त करायला जातो, तेव्हा काही काही वेगळ्या वेगळ्या चर्चा ऐकायला येतात. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की सरांनी जे कार्य केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी, या नोपाड्यासाठी, नोपाड्या पलीकडे जाऊन नोपाडा रक्षक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून, VR फॉरेस्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी सेवा केलेली आहे. आपल्या सर्वांची इच्छा आहे की सरांना आपण नगरपालिकेमध्ये बघावं, आपल्या सर्वांचं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, आपल्या सर्वांचा एक मोठा भाऊ म्हणून, आपल्या सर्वांचा लहान मुलं असतील त्यांचा लाडका काका म्हणून, जे काही असेल, जे काही नातं असेल, तर सर्वांच्या माध्यमातून आपल्याला सरांकडे बघावं असं वाटतंय. थोडंसं 10-15 दिवसाचाच काही विषय आहे. आपण 21 दिवसामध्ये 25 दिवसामध्ये निवडणुकीला सामोरं जातो. तर त्यासाठी स्वामींचा एक भक्त म्हणून, सरांचा एक दाता म्हणून आणि सरांसोबत एक कार्य करतोय. या माणसाला, किरण नाट्य या नावाला, जिने 30-35 वर्ष आपल्यासाठी अविरत सेवा केलेली आहे, रात्रंदिवस सेवा केलेली आहे, त्या माणसाला ही संधी मिळावी आणि हा माणूस ते डिझर्व करतो. यासाठी मी सर्वांना आवाहन करायला समोर आलेलो आहे. आणि अपेक्षा आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाज हा वरच्या लोकांपर्यंत पोहोचेल. वरच्या लोकांपर्यंत पोहोचण्याआधी सरांपर्यंत पोहोचेल. सर पूर्णपणे यामध्ये इंटरेस्ट घेतील आणि आपल्या सर्वांसाठी का होईना जनतेचा आवाज ऐकून सर ही संधी कॅप्चर करतील. सरांना ही संधी मिळू दे, आपला आवाज वरपर्यंत पोहोचू दे. आणि स्वामी चरणी आज मार्गशीर्ष गुरुवार आहे, शुभ दिन आहे आणि स्वामींचा सुद्धा दिवस आहे. स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करेन की सरांसाठी की आज आपण सगळेजण, मी तरी आपण सगळेजण प्रार्थना करणारच आहोत, पण सरांना जे काही कार्य त्यांनी पूर्ण मनापासून निस्वार्थपणे सेवा करत आलेले आहेत त्याचं फळ मिळू दे अशा गुरुवारी मी स्वामी चरणी प्रार्थना करेन. सर तुमच्या परवानगीशिवाय आणि आमच्या इच्छे असताना आम्ही संघ हा बांधतच आहोत. तुम्ही महानगरपालिके आमच्या सर्वांसाठी गेलेलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये काय विचार असेल आम्हाला माहिती नाही, पण आमच्या सर्वांसाठी तरी तुम्ही महानगरपालिकेत दिसलेले आहोत. खरं तर मी पण शॉक आहे. शेवटचा गुरुवार 6 वाजले. महिलांना काय पद्धतीने सांगितलेली मला माहीत नाही. किरण नागती काय पार्ट्या देणारा माणूस नाही. किरण नागती काय डबल असं बांधून ठेवलेला माणूस नाही. किरण नागती रात्री 2 वाजता माझ्या बहिणीसाठी रस्त्यावर उतरणारा माणूस आहे. बरोबर आहे, बरोबर की नाही? मेडिकलचा काय प्रॉब्लेम झाला तर येणारा माणूस आहे, ते सगळं माहिती आहे. पण मला खूप भारी काय वाटतं माहिती आहे का, की माझ्या या महिला भूलतापांना बळी पडणाऱ्या नाही आहेत. माझ्या या बहिणी जे आजूबाजूला राजकारण दिसतंय त्याला बळी पडणार नाहीत, ह्याचा ना मला खूप आता कॉन्फिडन्स वाढला माझा आज. नाही तर मला बरीच जण बोलायचे नाही तिकडे ना हे आहे, इकडे ना हे आहे, तुम्ही काय मी म्हटलं आम्ही काय आहोत हे स्वामींच्या आशीर्वादामुळे प्रत्येक घरामध्ये माहिती आहे. आणि माझ्या या बहिणी काय आहेत ह्या येणाऱ्या दिवसामध्ये कळेल, बरोबर की नाही? काही जण फोटो पाठवायचे, काही जण म्हणलं अरे हा तुमच्याकडच्या, हे आमच्याकडच्या. म्हटलं काही नाही आहे. म्हटलं माझा इथे असलेल्या प्रभागातल्या प्रत्येकावर 100% विश्वास आहे, कारण घाणेरडं राजकारण करणारा हा किरण नागती नाही आहे. बरोबर आहे की नाही? मला ते जमणार नाही. पण सेवा द्यायचे, सेवा देण्याचा 100% प्रयत्न करायचा आहे. कधी कधी 100 मधली 100 कामं नाही होत, 70 कामं होतात, 30 कामं होत नाही. मग ती बहीण नाराज होते, झालेली 70 कामं विसरते आणि उरलेल्या 30 कामांवरच मग ती नाराजी करते. पण ठीक आहे, ती शेवटी आपली बहीण आहे, आपल्या घरातली आहे, मग तिला अधिकार आहे रागवायचा, बरोबर की नाही? असं पण होतं कधी कधी. पण त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की तो अधिकार आला पाहिजे आपल्याकडे. तो अधिकार जेव्हा येतो ना तेव्हा आपण, मला असं वाटतं एक ऐतिहासिक गोष्ट करू शकतो. अदरवाईज मी खरंच सांगतो तुम्हाला, मी इतकी वर्ष काम करत होतो पण मी असा पॅशनेट नव्हतो. मी असं कधीच वाटत नव्हतं मला की मला तिकीट नाही मिळालं तर मी काय करीन आणि काय नाही, असं कधी मला झालं नाही. मी माझं काम करत राहिलो. पण यंदा पहिल्यांदा असं झालंय की निवडणूक जाहीर झाल्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपमध्ये आलेले मेसेज की तुम्हीच नगरसेवक होणार आहात, आम्ही तुमच्याबरोबर आहेत, ह्या मेसेजची संख्या 9,500 आहे. की ज्या ज्या गोष्टी आपल्या पेंडिंग राहिल्या आहेत, काही योजना असतील, काही नवीन योजना आहेत,
ज्या आपण डोक्यात ठेवल्यात, ज्या महिलांसाठी स्पेशल आहेत, जे मी साहेबांशी पण बोललो. फक्त साहेब म्हणत होते की हे महापालिकेचं सगळं एकदा झालं की आपण त्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतो. हे फक्त आश्वासन नाही आहे, तर त्या योजनांचा सुद्धा लाभ घेण्यासाठी, आपल्याला त्या योजना डेव्हलप करण्यासाठी, त्या योजना सुरू करण्यासाठी सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं त्या गोष्टी करता येतील. पण त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी राईट्स असायला हवे, आणि ते राईट्स जर आपल्याकडे यायचे असतील तर मला असं वाटतं आपल्याला सभागृहात बसावं लागेल. प्रथम सगळ्यांचे आभार. शेवटचा गुरुवार असून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने हे सरांवरचं प्रेमच आहे. आणि सरांचा एक सकाळी व्हिडिओ टाकला तर त्यांनी सांगितलं होतं की लोकांना वाटतं ओव्हर कॉन्फिडन्स, पण सर हा विश्वास आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच कॉन्फिडन्स मिळणार आहे. आणि आम्हाला आनंदी भगिनी, जे सरांनी आम्हाला आनंदी केलंय, त्या आनंदी भगिनीतर्फे मी तुम्हाला सांगते की तुम्ही आम्हाला नगरसेवक म्हणून हवं. आम्ही त्यांच्या पाठीशी होत हेच आम्ही सरांना सांगतो. आणि आमचा आवाज, आमचा हक्काचा दादा हा नगरसेवक म्हणून आम्हाला आवायचा. की नेहमी सर म्हणतात की रखडलेली कामं होत नाहीत. बरीच कामं अशी आहेत जी सर पद नसतानाही करतात, पद आल्यानंतर तर आम्हाला अजून आनंदी करून टाकतो. कारण आम्ही आनंदी भगिनी आहे सरांच्या आवड. किरण सरांसाठी आम्ही आता थांबायचं नाही आम्हाला, आणि किरण सरांनाही थांबायचं नाही. त्यांनी आता पुढेच चालायचं आहे. आणि नवनगरसेवक म्हणून आम्हाला नौपाड्याचा चेहरा हाच हवा, किरण. मी तळागाळात काम करणारा माणूस असल्यामुळे मी आजही ग्राउंडवर काम करतोय, उद्याही करणार आहे. त्याच्यामुळे फक्त एक बळ मिळावं, ताकद मिळावी म्हणून ह्यांनी जो प्रयत्न केला आहे, मी यांचा कायम ऋणी राहील. कारण प्रत्येक विभागातल्या, प्रत्येक इमारतीतली लोक येऊन जेव्हा मला भेटतात आणि मला सांगतात की आम्हाला किरण नागती महत्त्वाचे आहेत. चालत राहतो गाडून टाक किती पाय दुखाटा. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव कचित बोला तुझ गौरी कुमरा, चंदनाची मूर्ती कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभ शोभरा, पुरे चरणी भागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. नाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे कारक संजीवनी. जय देव त्रिभुवन भूमी पाहता तुझ ऐसे नाही, सारी समलय परंतु न बोले. येईल ओंजळीत जग सार आपसुक, सामील होती र दिशा. सपान साकळल बापनीच्या खाचरीत, चढू दे त्याची र नशा. प्रत्येक घरामध्ये आपण आपली माहिती पोहोचू शकतो. तुमच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही जाल तेव्हा समोरच्याला असं वाटेल, बाबा दिनेश चोरगेने आमच्याकडे आरोग्य कार्डचं हे पाठवला माणूस, किंवा तो आला आणि आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळाली, ह्याने आम्हाला कार्ड दिलं त्यावेळेला, म्हणून आज अशी परिस्थिती आली की मला सिटी स्कॅनिंग करायचं होतं, त्याच्यामध्ये 20% सवलत मिळाली. हे ह्याने वरून आम्हाला त्यावेळेला आरोग्य कार्ड दिलं. आणि आमच्या घरात प्रॉब्लेम असा झाला की हार्ट अटॅक आला, आमच्या खिशात पैसे नव्हते, ओपन हार्ट सर्जरी झाली. आरोग्य कार्डमुळे ही ओपन हार्ट सर्जरी 0 रुपयात झाली. लोक काय करतात माहितीये का, आम्ही काय करणार आहे ते सांगतात. आणि तुमचा माणूस आहे जो हक्काचा, तो नगरसेवक तर नव्हताच कधीच ना. त्यांनी कुठलं मुद्दाहून पद घेतलं ना. शिक्षण मंडळ, मला तर प्रभाग समिती देत होते, शिक्षण मंडळ त्यावेळेला मागच्या वेळेला देत होते. साहेब बोलले शिक्षण मंडळ, बोलो नाही. गेलो तर सभागृहात नगरसेवक म्हणून जाणार, बाकी कुठली पदं घेणार नाही. आता मी आज एकाला सांगून आलो, एक जण बोला कॉपचं तुझं करतो, कॉप घेणार नाही बोललो, हात जोडतो तुमचं. बरोबर की नाही, जे आहे ते आहे. रणांगणात काम करणाऱ्या माणसाला तुम्ही सांगाल मागच्या दरवाजाने ये, त्या याला काय फालतूगिरी आहे का? आम्ही योद्धे आहोत, आम्ही लढतो रणांगणात. पहिले प्रभाग क्रमांक 21 मधल्या प्रत्येक घरामध्ये आरोग्य कार्ड पोहोचलं पाहिजे. आता प्रभाग कुठपासून कुठपर्यंत आहे सगळ्यांना माहिती आहे का रे? हा, आता तेच आहे. मी 1 मिनिटात सांगतो तुम्हाला.
स्टेशन पासून सुरुवात होते आपली, ते कॅनॉन वगैरे ते सगळं आहे. तिथनं अशोक टॉकीज आहे आपला, अशोक टॉकीज इथनं ते मंदिर आहे शनीच्या मंदिरच्या इथनं राईट मारला की शेवटपर्यंत, परत तो सॅटिसचा पूर्ण क्रॉस करून समोर एक झोपडपट्टी आहे, त्याचं नाव इंदिरानगर झोपडपट्टी आहे. त्याच्यामधले पण जवळजवळ 250 ते 300 मतं आपल्याकडे आहेत. हा ते सांगतो, ते राहिले आहेत यादीत. हा ते ठेवलेत का नाही राहिलेत ते माहित नाही मला, पण राहिलेत. हा नाही आहेत ते झालं. त्याच्यानंतर परत मार्केटमध्ये गेलो की कोपिनेश्वर मंदिरची जी लाईन आहे ना, या बाजूचे सगळं भाई फक्त तहसीलदारचा मामलेदार मिसळ तिकडे आमंत्रण आपल्याकडे. शंकर मंदिर पासना ऐकलं का, शंकर मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, जांभळी नाक्याचं तिकडनं लेफ्ट मारला, सरळ गेलो तलावपाळीवरनं मग दगडी शाळेच्या इथे राईट मारला, तिकडनं मग त्या सगळ्या सर्विसला ज्या बिल्डिंग आहेत ना 12-13 डायमंड सलून वगैरे ते मच्छीवाली बसते नाही का, त्या सगळ्या तिकडच्या बिल्डिंग ते सगळं करून परत खाली आलो आणि सरळ परत गेलो गजानन महाराजांचा मठ, त्या लाईनमधनं सरळ गेलो 3 पेट्रोल पंपच्या इथनं सरळ थोडं पुढे गेलो हरिनिवासची इथे आधी आराधनाची इथे राईट मारली. आराधना टॉकीज नाही, आराधनाच्या समोरच्या बाजूचा जेवढा पट्टा आहे पहिले फरडे बिडे राहायचे तो सरळ गेलो. तिकडनं प्रशांत कॉर्नर आपल्याकडे आहे, प्रशांत कॉर्नरच्या इथनं सरळ गेलो भक्ती मंदिर, म्हणजे तो जो पट्टा आहे ना तो सगळा तो कनेक्ट करून हायवेला गेलो आणि सरळ सर्व्हिस रोडने गेलो. ते सगळं शोरूम बिरूम ते सगळे तिकडचे आले, ते करत 3 हात नाका म्हणजे ही बाजू गुरुद्वारा आला, गुरुद्वाराच्या इथनं चिखलवाडीमध्ये आलो, चिखलवाडीच्या इथनं कॉर्नर पकडून आपलं सगळं हे आता कट्टा इकडनं असं फिरलो, हिंदू कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, बी कॅबिन, परत स्टेशन. ह्याच्या आतला भाग कुठला गावदेवी मैदान, त्याच्यानंतर तुला सांगतो विष्णूनगर, ब्राह्मण सोसायटी, हरिनिवास, घंटाळी, प्रशांत नगर, संपूर्ण पट्टा. म्हणजे काय आहे, भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा वॉर्ड आहे. म्हणजे मॉर्निंग वॉक सकाळी चालू केला तर संध्याकाळी संपेल, म्हणजे एवढा मोठा वॉर्ड आहे हा. प्रत्येक ठिकाणी आपले मित्र तर असतील, आपण समजा इथे राहतोय, तिकडे आपले मित्र असतील, त्यांना सांगा की बाबा आरोग्य कार्डचं रजिस्ट्रेशन करून घ्या, काय पैसे नाही लागणार, फ्री आहे. ज्या सेवा देतो त्या पण 50% सेवा या सवलतीत आहेत, 20%, 30% सेवा फ्री आहेत. योग वर्ग आहे आपल्याकडे, म्हणजे आजारीच पडू नये म्हणून सकाळी 7 ते 7:30 इथे ते फ्री आहे. जे म्हातारी माणसं एकटी राहतात तिकडे त्यांच्या घरी जाऊन आपण चौकशी करतो, त्यांच्या घरी जाऊन मेडिकल चेकअप करतो, ते फ्री आहे. रात्री 3 वाजता काय तुम्हाला छातीत दुखायला लागलं तर आपण इथनं डॉक्टर घेऊन घरी जातो, ते पण फ्री आहे. कोणाकोणाकडे लिंक नाही आहे, सन्मय सगळ्यांना देऊन टाकले. आणि आता स्वतः काम ते चालूच करा, फक्त शनिवार रविवार आपण लगेच तो एरिया वाईज ते आपण करू. फोटो काढ. हा असून ना आपण सगळ्यांचं, पण ते इथे राहणार आहेत का पुढे का आता? मग राहणार असतील तर करू. हा अरे या काय बोलताय? हा बरं आहे. मग ठीक आहे, बघूया आता काय स्वामी आहेत. येस इथे का कधी कार्यक्रम ठेवला, पण तो आचारसंहिता आहे ना. असं नाहीच करू शकत ना. पण हा मग तुम्ही विचारतो, मी आता जस्ट इथं निघालो आणि गोडबोली झालो. इकडे नाही दुखलं, इकडे दुखलं तुमच्या वयामध्ये, इथे दुखलं तर मग गडबड.
बरं आहे ना? हा ठीक आहे. मी बोललो, मनोजशी पण बोललो, डॉक्टरांशी पण बोललोय, परत बोललो मी. तो बोले काय काळजी करू नका, आता तुमचं आहे म्हणून मी जरा अजून 10 वेळा विचार करतोय आणि सगळं करतो. पण आता चांगली आहे तब्येत त्याची. स्वामी समर्थ आहेत, काय काळजी नाही करायची. आमच्याकडे ते एवढी लोक येतात, आज गुरुवार आहे, एवढे त्रास असलेले लोक येतात ना, स्वामींचं नामस्मरण सांघिक प्रार्थना केलं ना, मग तो 50% सगळा आजार जातो. ठीक आहे, आता औषध डॉक्टर हे सगळं गरजेचं आहे, पण एक ताकद लागते ना शेवटी ती. मग आता आमच्यासारखी सामान्य माणसं काम करतात तर ती ताकद आहे स्वामींची, बरोबर आहे की काय? नाही, तो आपलाच पोरगा आहे. चलो, अरे बाबा तो पोरगा आहे माझा, काय टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. ते पण मी बोलतो का, मी डॉक्टरांशी डायरेक्ट बोलेन ना, काय काळजी नव्हती. एवढं रिकामी कसं आहे? हा, त्यांना दिवसभराचा असतो विषय. माझा दिवस समजतो, दुसरा विषय सकाळी 6 वाजता रोजचा आहे ना विषय. 6ला जातो घरी पहाटे. एवढ्या 100 गोष्टी सुरू असतात तर काय करायचं? हा हा, अरे काय म्हणतात? हा, बसूया का? जेवणाची दर बसू. पुरणपोळी घेऊन गेलेला. हा, आज शेवटचा गुरुवार होता ना, पण ते आतमध्ये येतो बोलला मीटिंग काहीतरी होती. हा, राहू दे, तो चालेल का? जेवण आता बंद. साफ झालं. बरोबर. तर यांना एक सांगायचं काय, 2012चा एक इन्सिडन्स आहे, सांगू? सांगा. 2012ला ना माझा इंटरव्ह्यू झाला शिवसेना शाखेत 25 जानेवारी 2012-17 आणि दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी होती आणि मी पडली वरून स्कूलाकडून. तेव्हा मला 50% पडले आणि माझं ऑपरेशन झालं रिवायवलमध्ये डॉक्टर मिलिंद पाटील यांच्याकडे. मग तेव्हा किरण नक्की साहेब यांना रोज माझे इथे यायचे दवाखान्यात, तुम्हाला काय हवं नको ते बघायचे, रोज गोळ्या औषधं आणून मला तेच द्यायचे. म्हणजे तेव्हा तर आमची एवढी ओळख, म्हणजे 2010 पासूनची आमची ओळख होती. पण त्यांनी तेव्हा माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. मला तेव्हा त्यांना तिकीट मिळावं अशी आमची पण इच्छा होती. पण त्यावेळी पण माझं ऑपरेशन झालं असताना आम्ही सगळे कार्यकर्ते, मी वॉकर घेऊन आम्ही इथलं चरईतलं आपलं ऑफिस आहे तिथे गेलो की यांना म्हणजे उमेदवारी मिळावी म्हणून. पण त्याही त्यांच्यावर अन्याय झाला. म्हणजे 2012, 17, 22ला इलेक्शन झालं नाही. आता ते 4 वर्षांनी होतंय, म्हणजे 3 ते 4 वर्षांनी. आमची सर्वांची इच्छा आहे की किरण नक्की सारखा कार्यकर्ता आम्हाला प्रभाग क्रमांक 21 मध्ये मिळणारच नाही. रात्रंदिवस हा माणूस लोकांची सेवा करत असतो. तुम्ही त्याला कधीही फोन करा, त्यांचा फोन चालूच असतो आणि लोकांची सेवा करण्यातच त्यांना जास्त आहे. म्हणजे त्यांची ती नौपाडा रक्षक टीम असू दे, रात्री गस्त घालणारी, किंवा त्यांचा अभिनय कट्टा आहे, संगीत कट्टा आहे, सगळीकडे त्यांचं म्हणजे योगदान खूपच आहे. आणि कधी पण तुम्ही त्यांना बोलवा ते तुमच्यासाठी 24 तास हजर राहणार. अशा या व्यक्तीला जनमानसातून तर सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा आहे.
ते सहकारी बहुतेक भेटले मला हा बऱ्याच वर्षी नितीन कर्णिक ते याच्याबरोबर शिंदे साहेबांच्या बस बसले टीम वाटत आपली ह्याची टीम कुठे पुढच्या कुठे अरे बघूया कुठे कुठे पान संग खाऊ गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही झालो बरबाद जरी बसला घाव उरी कलेची आग सार जाळून बी जाईना अडला घास असा सॉरी लेट केला आपल्याकडे ऑर्थोपेडिक होते ना एकाचा ऍक्सिडेंट झालाय ओके मी घेतो डिटेल तुम्हाला मी टेक्स्ट मेसेज करतो ना ओके काय झालं बोला कुठे ऍक्सिडेंट झाला कधी झाला काल झाला गावी अच्छा मग आता काय केले यांनी इथे सिव्हिलला पण तिथे ट्रीटमेंट व्यवस्थित होते का तुझी का दुसरीकडे शिफ्ट करायची शिफ्ट करायचं का चांगल्या ठिकाणी ऑपरेशन फ्री करून देतो तुला तुझ्याकडे रेशन कार्ड आहे का बाबांचं आधार कार्ड आहे एक काम कर मला आता ऐक मला आता लगेच व्हॉट्सअप कर तुला पाहिजे मी चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला पण योजनेतनं होईल 1 रुपया खर्च नाही होणार हा तिथे लगेच ट्रीटमेंट व्यवस्थित होईल सगळं होईल आपण करून घेऊ इकडे पण होईल पण तुला तिकडे आता ते काय प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे